नमस्कार, किचन फूड विथ मेघा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे शेवभाजी. त्यासाठी मी वाटण्यासाठी साहित्य घेतले आहे. 4 कांदे मीडियम साईजचे चिरून, 7-8 लसूण पाकळ्या, आलं, 2 टोमॅटो छोट्या साईजचे आणि खोबरं, सुक्या मिरच्या, धने. तर आता मी गॅसवरती तवा ठेवला आहे. त्यावर थोडं तेल टाकून खोबरं छान खरपूस लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. खोबरं भाजून झालं की सुक्या मिरच्या भाजून घेणार. त्याच्यानंतर धने, त्याच्यानंतर कांदा हा छान लालसर होऊ द्यायचा आहे. कांदा हा लालसर झाला की त्यामध्ये टोमॅटो आणि आलं लसूण देखील घालून घेणार आहे. थोडंसं मीठ घातलेलं आहे मी आणि 2 मिनटं झाकण ठेवणार. त्यामुळे टोमॅटो शिजून जाणार छान. आता आपलं वाटणाचं साहित्य भाजून झालेलं आहे. तर आता मी वाटण करून घेणार. मी नेहमी वाटण करताना खोबरं, धने आधी वाटून घेते, नंतर बाकीचं साहित्य टाकते आणि त्याचं वाटण करून घेते. त्यामुळे मसाला जाडसर राहत नाही. आता गॅसवरती कढई ठेवली. त्यामध्ये तेल टाकून जिरं, मोहरी आणि वाटण घालून घेतले. आता त्यामध्ये मसाले, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून घेतले. नंतर चवीनुसार मीठ घातले. आता मी थोडंसं पाणी घालून त्यावरती झाकण ठेवणार आहे. त्यामुळे मसाल्याला छान तर्री येते. त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे. तर आता रस्स्याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. मी आता गॅस बंद केला उकळी आल्यानंतर आणि कोथिंबीर, शेव घालून 2 मिनटं झाकण ठेवले. तर आता आपली शेवभाजी तयार आहे. तर तुम्हाला माझी आजची शेवभाजी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.